नाशिक पुणे रेल्वे ही सिन्नर, संगमनेर, नारायणगाव, मंचर मार्गे, चाकण मार्गेच पुण्याला गेली पाहिजे अशी मागणी ही या भागातील लोकांची अनेक वर्षांपासूनची आहे. महारेल जी राज्य शासनाची रेल्वेची कंपनी आहे त्यांनी सर्वेक्षण केलं. त्यांनी भूसंपादनाचे आमच्या सगळ्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर शेरे टाकले. त्यांनी आमच्या काही लोकांना भूसंपादनाचे पैसे दिले. भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाली आणि आता अचानक ही रेल्वे शिर्डी मागे नेण्याचा घाट जीएमआरटीचं कारण सांगून पुढे करण्यात येत आहे. वास्तविक 15 ठिकाणी जगामध्ये जीएमआरटी सारख्या रेडिओ टेलिस्कोपचे प्रोजेक्ट आहे ज्याच्या जवळून रेल्वे गेलेली आहे. मात्र कोणताही अभ्यास न करता केंद्र शासनाच्या रेल्वे मंत्रालयाने आता हा नवीन डाव खरं तर काढलेला आहे. पूर्वी आमच्या ग्रामीण भागामध्ये अशी म्हण होती का पुण्यावरून पुणतांब्याला जायचं, अशा पद्धतीचा उलटा प्रवास करण्याची वेळ आता या रेल्वेला आलेली आहे. खरं पाहिलं तर नाशिकवरून शिर्डी या लाईनची देखील गरज आहे. ही लाईन पण झालीच पाहिजे. नगरवरून पुणे ही डायरेक्ट लाईन आज दौंड मार्गे आहे, त्याच्याऐवजी डायरेक्ट लाईन ही झालीच पाहिजे, ही पण आमची मागणी आहे. परंतु या दोन्ही डायरेक्ट लाईन होत असतानाच नाशिक पुण्याची देखील डायरेक्ट लाईन झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. आमची लाईन बदला किंवा ते शिर्डीचं कट करा किंवा नगर पुणे कट करा असं कोणाचंही म्हणणं नाही. आमचं म्हणणं आहे की नाशिक वरून सिन्नरला रेल्वे येईल, सिन्नरवरून टी पॉइंट टाकून शिर्डीला जाईल, तीच रेल्वे पुढे इकडे संगमनेरला येईल, संगमनेरवरून चाकण मार्गे ती पुण्याला जाईल. म्हणून या बाबतीमध्ये आता एक फार मोठं जनआंदोलन करण्याचा निर्णय हा आम्ही सगळ्यांनी घेतलेला आहे.